जय शिवराय मित्रांनो. आज आमचा प्रवास सुरू झाला कृष्णनगरी द्वारकेपासून ते थेट सिद्धांची भूमी जुनागडपर्यंत. पहाटे 4 वाजता जुनागड जंक्शन गाठलं आणि मनात एकच ओढ होती, ती म्हणजे गिरनार. पायथ्याला पोहोचून फ्रेश झालो आणि आमचा प्रवास सुरू झाला. सोबत अनिल मामा, पाटील सर आणि सारंग. सर्व मित्र एकत्र जमलो. गिरनार चढायला 10,000 पायऱ्या आहेत, पण वेळेअभावी आम्ही रोपवेचा पर्याय निवडला. रोपवेमधून 5,000 पायऱ्यांचा प्रवास करताना जे दृश्य दिसतं ते शब्दांच्या पलीकडचं आहे. पण मज्जा तिथेच आली जेव्हा व्हिडिओ काढण्याच्या नादात रोपवेची केबिन थोडी हलली आणि आमचा प्रथमेश पार घाबरला. आम्ही सर्व त्याची खेचत होतो, पण खऱ्या अर्थाने निसर्गाची भव्यता तिथूनच जाणवली. वर पोचलो आणि समोर जे होतं त्याची अपेक्षाही केली नव्हती. गिरनारचे हे वातावरण अत्यंत सात्विक आणि ऊर्जा देणारे आहे. ती धुक्याची चादर, थंडगार वारा आणि कानावर पडणारा अलख निरंजनचा घोष. इथे आल्यावर सांसारिक जगाचा विसर पडतो आणि मन ईश्वराशी एकरूप होतं. साक्षात दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि आयुष्य पावन झाल्यासारखं वाटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच वेगळी चमक होती आणि चेहऱ्यावर तेज होतं. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, गिरनार हा केवळ पर्वत नाही, तर इथे देवाचा प्रत्यक्ष वास आहे, हे पावलोपावली जाणवतं. म्हणून प्रत्येकाच्या मनात एक विचार होता, इथे पुन्हा नक्की यायचं. तर कसा वाटला आमचा हा छोटासा प्रवास? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संपूर्ण व्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. जय शिवराय.